नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय सद्गुरू मित्रांनो, मीही तुमच्यासारखं कापूस सोयाबीन अनुदानाची वाट बघतोय की कधी आपल्या अकाउंटमध्ये पडतील. पण ज्यावेळेस मी त्यांची ॲक्टिव्हिटी बघतोय तर जे त्यांची ॲक्टिव्हिटी सुरू झाली. आता मुंबई येथे जे त्यांनी सांगितलं की मुंबई येथे आम्ही एक कृषी पुरस्काराचे वितरणाचा सोहळ्यामध्ये आम्ही हे पैसे तुमच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट करणार आहोत. आता तिकडे ज्यावेळेस आपण ऑनलाईन बघतोय तिकडं गाणे चालू आहे, तिकडं अजून मैफिल रंगवता येते. मैफिल पूर्ण रंगली म्हणजे सगळे लोक तिथे जमा झाले, सगळे पाहुणे रावळे सगळे आल्यानंतर मग मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी आणि अजून एक दोन मान्यवर हे तिकडे पोहोचतील. तुर्तास ते कुठं आहेत तर तुर्तास ते पुण्यामध्ये मेट्रोचे जे काही उद्घाटन होतं आणि त्याच्यानंतर ते मेट्रोच्या सगळ्या म्हणजे मेट्रोची मजा मस्ती करत करत मग हळूहळू ते तिकडे 5 वाजेपर्यंत मुंबईला पोहोचतील आणि त्याच्यानंतर मग कृषी पुरस्काराचं वितरण होईल. आणि मग त्याच्यानंतर जी आपल्या सगळ्यांच्या मनामधील इच्छा आहे की हे जे आपलं अनुदान आहे हे आपल्याला मिळावं, तर ते त्यांची इच्छा असेल. कारण की आता सध्या त्यांच्या इच्छेनुसार चालू आहे, पण भविष्यात आपली इच्छा आपल्याला दाखवायची. तर त्याची इच्छा असेल तर ते आज नक्कीच डिपॉझिट करतील. पण याच्यामध्ये बहुतेक शेतकऱ्यांना ते देणार नाहीत. बहुतेकांना ते सांगतील की तुमची कोणाची KYC, कोणाचं काही पेंडिंग, कोणाचं काही, या सगळ्या गोष्टी आता ज्याच्या खात्यात आलं तो नशीबवान शेतकरी असंच म्हणावं लागणार आहे आपल्याला. कारण की ह्या लोकांनी तशी कंडिशन आपल्या शेतकऱ्यांची करून ठेवली. बघूया, तुर्तास तरी हाच अपडेट आहे. कारण की बहुतेक लोक आपल्याला कमेंटमध्ये विचारत होते. म्हटलं चला तुमच्यापर्यंत पोहोचू, तुम्हाला सांगू की सध्याची कंडिशन काय. सध्याची कंडिशन तिकडे देशावरचे गाणे चालू आहे, शेतकऱ्याचे गाणं चालू आहे आणि शेतकऱ्याचे गाणे म्हणत म्हणत इकडे बिझी आहेत आणि तिकडे ते चालू आहे. मैफिल रंगवत आहे. मैफिल एकदाची रंगली का मग हे वितरणाचं पुरस्काराचं वितरण आणि मग शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे डिपॉझिट व्हायला पाहिजेत. जसं त्यांनी जाहीर केलं तसं तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. त्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.